आता या ठिकाणी आपल्याला भावी कालखंडामध्ये आपल्या चुका दुरुस्त करून नव्यानं वाटचाल हे नव्यानं वाटचाल करत असताना मागच्या आठवड्यामध्ये जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, त्या बैठकीला युपी पाटील सर होते, आम्ही सगळे उपस्थित होतो. सरकार नव्यानं आलं तरी, सरकार नवीन आलं तरी सरकारला अजून वाटत नाही की आम्ही सरकारमध्ये कसे आलो. जसं आपला पराभव कसा झाला या धक्क्यातून आपण सावरलं गेलो नाही, तसं आपलं सरकार कसं आलं या धक्क्यातून सरकारी पक्ष सुद्धा सावरला नाही. त्यांना वाटतं एवढं उभं कसं काय मिळालं आम्हाला. अचानक इतक्या मोठ्या संख्येनं ते निवडून आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटायला लागलं, त्यांना अपयशच नव्हती. त्यामुळे दोन्ही बाजू आपल्याला दिसतं. अपयशांना आपणही हे वाटलं की अरे आपण कसं हारलो, आणि त्यांना वाटतं की आपण कशी काय जिंकलो. काय की सगळ्या निवडणूक आहे, विकास सोसायटीच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, शेतकरी संघाच्या निवडणुका, या 2 वर्षामध्ये या सगळ्या निवडणुका होणार. नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, ते कोर्टाच्या आदेशाने थांबले, त्याच्यामध्ये निर्णय कोर्टाचा होणारच आहे. मग युद्ध होणार आहे माहिती आहे, पण तयारी करून ठेवा ना आधीपासून. नुसती तयारी करून भागणार नाही. आता युद्ध सामुग्रीची तयारी करायला पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिजे सामग्री जेव्हा मोठ्या प्रमाणावर असते तेव्हा जोश येतो, उत्साह येतो. तेवढं तर पूर्वी सारख्या निवडणुका नाही आहेत. अस्त्र शस्त्र नियंत्रण वयादी सगळ्याच निवडणुका करायची आणि जिंकून नाही यायचं. आजपर्यंतची परंपरा आहे, मतदारसंघामध्ये आपण आपल्या माणसांना निवडून आणले.